मतदान होते कितपत विश्वास वाटतो, काय वाटतं? देशामधलं तिसऱ्यांदा सन्माननीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांचं सरकार, राज्यामधलं 288 पैकी 228 आमदार निवडून येऊन आलेलं सरकार, लाडक्या बहिणींचा आशीर्वाद, हाच ट्रेन आता पुढं आपल्याला या ठिकाणी चाललेला दिसतोय. आणि मला खात्री आहे की 81 पैकी 65च्या वरती जागा या ठिकाणी महायुतीला मिळतील आणि या कोल्हापूर महापालिकेमध्ये सत्तांतरण होऊन मतदारांनी विकासाच्या बाजूने कौल दिलेला असं मला वाटतंय. दादा, काय वाटतंय आज मतदानाच्या दिवशी मतदार करणाऱ्यांच्या चेहऱ्यावरचा भाव तुम्हाला काय सांगतो? मी सांगितलं ना, लाडक्या बहिणी फार खुश आहेत. लाडक्या बहिणींच्यावर पाहिल्यानंतर त्यांचे हावभाव पाहिल्यानंतर लक्षात येत होतं जे विधानसभेला लक्षात येतं. आणि खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर गेल्या 5 वर्षामध्ये महायुतीच्या माध्यमातून कोल्हापूर शहरामध्ये विकासाचं वारं वाहते आणि हे मतदारांनी मान्य केलेलं आहे. निवडणुकांमध्ये अंतिम टप्प्यामध्ये विरोधकांच्याकडून अगदी विधानसभेला देखील AIचे जे काही टेक्निक आहे त्या माध्यमातून अनेक आरोप केले जातात. यावेळेला देखील केले गेले, पण मतदारांनी ते झिडकारलेले आहेत आणि निश्चितपणे कौल महायुतीचा असेल असं मला वाटतं. आज 15 जानेवारी काँग्रेसच भारी अशी टॅगलाईन होती आणि त्या टॅगलाईनच्या माध्यमातून या ठिकाणी आपला झेंडा फडकेल असा विश्वास सतेज पाटलांनी होता. 1947 साली देशाला स्वातंत्र्य मिळालं आणि 2014पर्यंत गरिबी हटाव ही देखील त्यांची टॅगलाईन होती. गरिबी कधी हटवली नाही आणि त्यामुळे आता त्यांच्यावर लोकांचा विश्वास राहिलेला नाही आहे. कोल्हापूरसह राज्यामध्ये 29 महानगरपालिकांमध्ये महायुती भारी असं आपल्याला दिसेल. कोल्हापूरचा महापौर कोण होईल? म्हणजे युतीपैकी कोणापैकी? कोल्हापूरचा महापौर हा आमचे राज्याचे नेते मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब हे ठरवतील. मी पहिल्यांदाच आठवते का बघा, आपल्याला सांगितलं होतं एक पाऊल पुढं एक पाऊल पाठीमागे करून महायुती अस्तित्वात आणणारच आणि त्यामध्ये माझी अत्यंत महत्त्वाची भूमिका होती. महायुतीमध्ये कधी एकत्रित असताना थोडंफार नुकसान होत असतं, थोडंफार फायदा होत असतो, पण मी महायुती घडावी यासाठी अत्यंत मनापासून प्रयत्न केला आणि ती महायुती झाली. नगरसेवक महापालिकेत होते, आता काय विश्वास वाटतो? कारण दुसऱ्या क्रमांकाची जागा वाटपामध्ये देखील तुम्ही बाजी मारली होती, मोठ्या प्रमाणात जागा. आता किती विश्वास आहे, किती नगरसेवक असतात? बघा, यामध्ये मला शिवसेना 2 नंबरला राहील असं मला वाटतंय. जागांचं वाटप आमच्याकडे थोडं कमी आहे तरी पण, आणि काही ठिकाणच्या जागा अशा आहेत की त्या निवडून येण्याच्या परिस्थितीत नाहीत, पण तरी देखील 20-22 सीटच्या वरती जागा शिवसेना गेल्याची मला खात्री वाटते. शेवटच्या 24 तासात माहितीनं दडपशाहीचं राजकारण केलं असं आमदार सतेज पाटील म्हणतात. आमदार सतेज पाटील हे निगेटिव्ह नेरेटिव्ह सेटर बादशाह आम्ही म्हणतो त्यांना नेहमी. त्यांचं काय ऐकायचं? आता पायाखालची वाळू घसरलेली आहे. अनेक निष्ठावंतांना शिवसेनेनं उमेदवारी डावली, ते याच्यात बंडखोरी करून उभं आहेत, दुसऱ्या पक्षात उभं आहेत. बघा, निवडणूक म्हटली तर थोडंफार या गोष्टी होतात. मी देखील फार हतबल होतो, मला देखील फार वाईट वाटलेलं आहे. सगळ्या शिवसैनिकांना इच्छुक मी उमेदवारी देऊ शकलो नाही, पण निश्चितपणे त्यांचं राजकीय पुनर्वसन मी करणार आहे. त्यांना विविध समित्या, महामंडळं असतील आणि ज्या शिवसैनिकांना उमेदवारी देऊ शकलो, निवडून येण्याच्या परिस्थितीत होते, अशा सर्वांना उमेदवारी देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. आणि ही परिस्थिती दर निवडणुकीत असते. 2010ला देखील असंच होतं, 2015ला देखील असंच होतं. म्हणून शिवसैनिकांना मला कोणी सोडलं नाही, पदाधिकाऱ्यांनी माझी साथ आजपर्यंत कोणी सोडली नाही, कारण त्यांनाही सत्य परिस्थिती माहिती आहे. आणि निश्चितपणे शिवसेना या ठिकाणी एकसंघ आहे. पुढच्या काळामध्ये ते आपल्याला दिसेल. चिरंजीव ऋतुराज क्षीरसागर देखील रणांगणामध्ये आहेत. काय विश्वास या मतदारसंघामध्ये आता तुम्हाला वाटतं? काय एकीकडं सर्वसामान्यांनी, दुसरीकडं धनशक्ती अशा पद्धतीचा प्रचार देखील सुरू असताना? राजकारणामध्ये प्रचार काही असू शकतो, पण माझे चिरंजीव म्हणून मला त्यांचा अभिमान आहे. पण तो कार्यकर्ता म्हणून गेले 7 वर्ष जे काही करतोय, अगदी कोरोनाच्या काळातलं काम असेल, पूर परिस्थितीमध्ये स्वतःच्या हातानं ज्या काही म्हणजे अनेक गोष्टी त्यांनी केलेल्या आहेत. प्रचाराचा धडाका, विकासाचा अजेंडा, विजयाचा प्रत्येकाचाच दावा, पण मतदारांचा कौल कुणाला? सत्तेचं गणित कुणाचं जुळलं, कुणाचं बिघडलं? पडद्यामागचं राजकारण, पण कोण ठरला धुरंधर? अचूक, थेट आणि जलद निकाल फक्त लाईव्ह मराठीवर.